आज केलं कुलदेवीचं दर्शन. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. आज सकाळी लवकर उठलं, आवरलं आणि देवीच्या दर्शनाला निघालो. जाता जाता आम्हाला थेऊर लागतं, तर विनायक चतुर्थी होती म्हणून थेऊरला दर्शनाला थांबलो. हे पहा थेऊरचं मंदिर. त्यानंतर मग आहे बा आमचे चेहरे कसे झाले, सगळे गाडीवर बसून ऊन लावून. त्यानंतर थोडंसं थांबून पोरांना खायला चारलं. पिलूला बघा कशी झोप लागली. त्यानंतर आलो आम्ही मग मंदिरात. हे आहे आमचे कुलदेवीचं दर्शन. कोणाला हे मंदिर ओळखायला आलं सांगा बरं, कुठल्या देवीचं मंदिर आहे. तर आता मंदिरात आलो. आम्हाला साधारण 1 वाजले होते यायला. 4थी माळ होती, त्याच्यामुळे एवढी काय गर्दी नव्हती, पण आम्ही आलो. आणि आज बरोबर देवीची पालखी निघाली होती. त्याच्यामुळे देवीला पालखीत बसवलं होतं, त्याच्यामुळे एवढं छान दर्शन झालं. छान डोकं टेकून पोरांना पण डोकं टेकून छान दर्शन घेता आलं. त्यानंतर वरती माळावरच्या देवीला आलो. म्हणजे तेच जुनं मंदिर आहे तिथं जरा वेळ बसलो. पोरांना प्रसाद वगैरे चारला. आरचू कसं बसलाय खाली, त्याला माती दिसती म्हणून तोंड बघा कसं केलंय. उन्हाने कशी झाले, ऊन लागत होतं पण तशी ऊन सावली होती, त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही. पिल्लूला पाणी वगैरे पाजलं, थोडंसं प्रसाद खाल्ला आणि जरा वेळ बसलो. नंतर निघालो. मग येताना इथं आम्ही चहा प्यायला थांबलो होतो. पोरांना गाड्या घेतल्या होत्या, ते कसं खेळते पिल्लू बघा तिथं. आणि आज संध्याकाळी फार कंटाळा आला होता म्हणून फक्त दाल खिचडी बनवली होती. असा होता आजचा दिवस. थँक्यू.